योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपण जे कर्कटीचे प्रश्न पाहिले, 21 प्रश्न पूर्ण झाले. त्या 21 प्रश्नांमध्ये प्रत्येक वेळी एकेका प्रश्नामध्ये जवळपास एक आपलं निरूपण झालेलं आहे. एकेका प्रश्नावर जास्तीत जास्त शेवटचे फक्त 3 प्रश्न असे होते की जे एकत्र घेतले, 19, 20, 21. तर असे विविध अतिशय गोड असं ज्ञान, म्हणजे ज्ञानही वाटलं नाही. ते ज्ञान जर वाटलं असतं तर आपण म्हणत असतं कंटाळवाणं झालं. पण प्रत्यक्षामध्ये इतकी कडू गोळी त्यांनी अगदी साखरेच्या घोळात जशी काही घोळून आपल्याला दिली, त्यामुळे ते ज्ञान दिलं आणि आपोआप ते आपल्याला घेता आलं, असं आश्चर्य वाटतं. एक तर ते ज्ञान देणारी व्यक्ती, ते बोलणारा संवाद, त्यानंतर ते लिहिणाऱ्या, या सगळ्यांनी इतकं ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि साधं करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचं जडत्व म्हणजे जडभावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली नाही. उलट वाटलं, अरे हे तर खूपच आवश्यक आहे. अशा प्रकारे समजून घेतानाचा जो आनंद आणि उत्साह होता तो खरंच वाखाणण्यासारखा होता. अगदी कल्पना नव्हती अशा पद्धतीने योग वसिष्ठ सुरू झालं आहे आणि ते असताना खूप आनंद पण येतो. या सगळ्या गोष्टींचं कारण प्रभूची कृपा, ह्याच्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही. आता त्यांनी जे प्रश्न सांगितलं की त्याच्यावरती महात्म्यांचा सहवास झाल्यानंतर दुःखबाधा होण्याचं कारण उरत नाही. आता यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. महावाक्यांना महावाक्य वाटणं ही सुद्धा कृपा आहे. महावाक्य आहेत, काय फायदा आहे? घरामध्ये वडील आहे, आई आहे, आणि त्यांच्याबद्दल जर वाटलंच नाही तर घरात आई वडील असून फायदा काय? आपले जो बुद्धी आहे त्या बुद्धीचा उपयोग जर केला नाही तर असून उपयोग काय? खायला घरात अन्न आहे, खाल्लं नाही तर उपयोग काय? औषध घरामध्ये आणलं, डॉक्टरांनी लिहून दिलं, औषध दिलं, औषध घरात आणलं एवढा खर्च करून आणि घेतलंच नाही तर उपयोग काय? म्हणजे जसं समर्थ म्हणतात त्या ठिकाणी की जर तुम्हाला रोकडा साक्षात्कार नसेल तर या सगळ्या गोष्टींना काहीच किंमत नाही. आणि उलट रोकडा साक्षात्कार असेल तर बाकी कोणत्याही गोष्टीला किंमत राहत नाही. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व आहे रोकडा साक्षात्कार म्हणजे अनुभव. साक्षात्कार म्हणजे मला विशेष काहीतरी देव दिसला आणि मला काहीतरी वेगळी सिद्धी प्राप्त झाली किंवा मी काहीतरी वेगळं कमवलं, असं काहीच नाही. उलट आपल्याजवळ आहे त्याची प्रचिती येणं, जे आहे आपल्याजवळ त्याची प्रचिती म्हणजे साक्षात्कार आहे. बाकी कोणत्याही गोष्टी राम आणि समर्थ परंपरा हे मानत नाही. याचं कारण आहे की सत्य आणि धर्माची स्थापना म्हणजे रामाचं कार्य आहे. आणि रामांना शिकवणारे जे वसिष्ठ आहेत ते म्हणतात फक्त यावर आणि यावरच बुद्धी केंद्रित झाली पाहिजे. आणि जी काही बुद्धी केंद्रित झाली त्याच्यावर म्हणजे बोलायला काही कमी नाही याच्याबद्दल. जर याच्यावरती बुद्धी केंद्रित झाली की हे आणि हेच महत्त्वाचं आहे तर ती बुद्धीसुद्धा समर्पित करायची आहे शेवटी. इतकं ते सखोल म्हणण्यापेक्षा अतिशय आत्मचिंतनात्मक ते गोष्ट आहे. आधी ती बुद्धी तशी व्हायला पाहिजे आणि ती बुद्धी झाल्यानंतर ते म्हणतात महात्म्यांचा सहवास झाल्यानंतर दुःखबाधा होण्याचं कारण नाही.
मग दुःखबाधा होण्याचं कारण नाही असं म्हटल्यावर जर आणखी एक गोष्ट चांगली सांगितली याच्या संदर्भात योग वसिष्ठातलीच, पण जी कधी काही वाचली होती ती कुठे येते व योग वसिष्ठात मला माहीत नाही. आता योग वसिष्ठामध्ये जे पुढे येणारा संवाद आहे तो आता संबंध सांगते, कारण महात्म्यांचा सहवास झाल्यानंतर दुःखबाधा होण्याचं कारण नाही हा जो मुद्दा आहे आज, त्याच्यावरती योग वसिष्ठ म्हणताय, चित्तमेव हि संसार तस्मात् तत्प्रयत्नतः शुद्धये प्रयते बुद्ध्या संसारोऽसौ निवर्तते. आणि ब्रह्मैवेदम जगा सर्व नान्यदस्ति कदाचन ब्रह्मैवेद जगा सर्व नान्यदस्ति कदाचन. आता याचा अर्थ असा आहे, म्हणजे हे जर कळलं तर आपल्याला खरंच काही कळण्याचं कारण राहत नाही. फक्त विश्वासाने कळलं पाहिजे. या विश्वासासाठी सुद्धा एक गोष्ट आहे की जर सांगणाऱ्याने काही सांगो, आपला जर विश्वास त्याच्यावरती बसला आणि अनुभव आला तर सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा पुढे जातो. म्हणजे श्रवण भक्ती यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. सांगणाऱ्याने सगळं ज्ञान सांगितलं, मग या सगळ्या सांगणाऱ्याला जेव्हा एवढं सांगून सुद्धा जे समजत नाही किंवा त्याचा अनुभव येत नाही, पण ते ऐकणाऱ्याला जर त्याचा अनुभव आला तर तो म्हणतो अतिशय श्रेष्ठ गोष्ट आहे, ही गोष्ट मानली पाहिजे आधी मनाने आपल्या. कारण अतिउत्तम ज्ञान हे आपल्याला कळतं आहे. आता त्यांनी म्हटलं ना की चित्तमेव हि संसार तस्मात् तत्प्रयत्नतः शुद्धये प्रयते बुद्ध्या संसारोऽसौ निवर्तते. म्हणजे ज्ञानीच्या दृष्टीने हे जे ज्ञान आहे, काय ज्ञान आहे की मी तो त्याचा आहे आणि तो माझा आहे, एवढंच फक्त. याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आनंदासाठी आहे की आनंद मिळतोय बा ऐकून म्हणून ऐकू. कोणत्याही प्रकारची सिद्धता त्याला लावायची नाही, कोणत्याही प्रकारचं त्याला करायला जायचं नाही की हे खरं आहे का खोटं आहे. हेच माता पार्वतींनी रामांच्या बाबतीत केलं आणि किती मोठा तिला पश्चाताप करावा लागला, म्हणजे जीवनच समर्पित करावं लागलं आणि त्याचा त्रास शंकरांना झाला. ही गोष्ट असताना सुद्धा आपण यावरती विश्वास ठेवला नाही तर ती सीतामातेची गोष्टही ऐकून फायदा नाही. ती सीतामातेची गोष्ट ऐकण्यासाठी नाही आहे, सीताने पार्वतीची गोष्ट ऐकण्यासाठी नाही आहे, ती गोष्ट समजून घेण्यासाठी. मग ज्ञानीच्या दृष्टीने काय आहे ते म्हणतात सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे. ही गोष्ट म्हटल्यानंतर असंख्य ब्रह्मांडाची कल्पना ही त्याच चैतन्यात सामावल्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हेच त्याचं टायटल आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे तो आहे आणि तो आपला आहे. हेच आपला आतापर्यंत 21 प्रश्नांमधून आपल्याला कळलं आहे. मग आता वसिष्ठ त्याला म्हणतात, वसिष्ठ रामांना म्हणतात. हा संवाद इथला नाही आहे. हा संवाद कशासाठी सांगते, महात्म्यांचा सहवास झाल्यानंतर दुःखबाधा होण्याचे कारण उरत नाही ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं पाहिजे आपल्या मनाकडून. म्हणजे दुसरा कोणताही मार्ग मनामध्ये येता कामा नये. हे म्हणजे हेच खरं आहे, बाकी काही नाही. आणि जो विश्वास ठेवेल तो तरेल, जो नाही ठेवणार तो पुनरपी जननमच्या फेऱ्यामध्ये अडकेल. आता त्यांनी म्हटलं, हे रामा, ज्याप्रमाणे प्रचंड मोठ्या मेरू पर्वतावरील एखाद्या फुलामध्ये एखादी भ्रमरी राहते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या एका रोमाच्या एका टोकामध्ये जगदरूपी लक्ष्मी निवास करते. जय जय रघुवीर समर्थ. जर एखादा व्यक्ती ज्ञानी झाला, अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे हे सत्य शाश्वत चिरंतन ज्ञान रामाचं ज्ञान म्हणजे राम हा परब्रह्म आहे किंवा कृष्ण हे अवतार आहेत, या अवतारांचं सुद्धा एक परब्रह्म तत्व आहे. याचा जर एकदा त्याचं ज्ञान झालं आणि त्या बुद्धीने पक्क मानलं आणि ते हृदयामध्ये स्थिर झालं तर मग कळतं प्रचंड मोठ्या मेरू पर्वतावरील एखाद्या फुलामध्ये जशी एखादी भ्रमरी राहते, त्या म्हणजे मोठं फुल आहे आणि त्यामध्ये फुलामध्ये भ्रमरी राहते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या एका रोमाच्या एका टोकामध्ये जगदरूपी लक्ष्मी निवास करते. त्याच्या एका टोकामध्ये लक्ष्मी निवास करते. असे कोट्यवधी रोम आहेत ना आपल्यावर शरीराला, किती छिद्र आहेत मोजता येतील का आपल्या शरीराला. अशा कोट्यवधी रोम असल्यामुळे अशा कोट्यवधी सृष्टी ब्रह्मांड ज्ञानी पुरुषामध्ये स्थिर असतात. आता हे जे ब्रह्मांड नायकाचं ज्ञान आहे, म्हणजे रोज एक छोटं म्हणण्यापेक्षा रोज असा एक सुवर्णाचा कण सापडतो. तर हे जे ब्रह्मांड नायकाचं ज्ञान आहे की तो ब्रह्मांड नायक आहे. नावच त्याचं हेडिंगच असं आहे ब्रह्मांड. पुढे येणार आहे योग वसिष्ठामध्ये, कारण योग वसिष्ठच रामांना म्हणतात. तर मग त्यांनी म्हटलं की असे ज्ञानी पुरुषामध्ये असं जसं आपल्या शरीरावरती अनेक रोम असतात, छिद्र असतात, अनेक मोजता येत नाही तसे छिद्र आहेत. मग ते असल्यामुळे अशा कोट्यवधी सृष्टी ब्रह्मांडी ज्ञानी पुरुषामध्ये स्थित असतात. त्या ज्ञानी पुरुषामध्ये तेवढ्या ब्रह्मांडच्या सृष्टी स्थित असतात. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा त्याच्या बाबतीत खाली झाला. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांनी सृष्टीची
निर्मिती केली, तो सुद्धा खाली झाला त्या ज्ञानी पुरुषापेक्षा. कारण ज्ञानी पुरुषाला तो ब्रह्मांडाची सृष्टी करतो हे कळलं, आणि सृष्टीकर्त्याच्या वर सृष्टी निर्माण करण्याच्या वर सृष्टीकर्ता आहे हे कळलं, आणि त्यानंतर तो माझा आहे हे कळलं. हे सगळ्यात मोठं ज्ञान जर झालं तर मग आता हे असे अनेक कोट्यवधी ब्रह्मांड त्याच्यामध्ये तो धारण करतो. तो धारण करतो ज्ञानी. अजून परब्रह्माबद्दल बोलत नाही, रामांना सांगतात आहे. मग रामांनी ते धारण केलं असा अर्थ त्या ठिकाणी पुढे निघतो. कारण रामायण आपल्याला माहिती आहे, त्यांनी हे सगळं ज्ञान धारण केलं म्हणून रामायण घडलं. मग ते जर रामायण घडलं म्हणजे ती इतिहासाची कल्पना झाली का? नाही, ते अजून वर्तमानात आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. होतं आहे आणि राहणार आहे. जे ज्ञान रामांनी धारण केलं ते ज्ञान होतं आहे आणि राहणार आहे. कारण परब्रह्माचा ते अंश आहे, परब्रह्माचा अंश राम आहे. आणि त्या रामांमध्ये तो जो त्याचं जे ज्ञान असलेला पुरुष, ब्रह्मांड ज्ञानी पुरुष स्थित हे रामा. आता त्यांनी सांगितलं की रोम सांगितलं आधी, रोम छिद्र आणि शरीरातले छिद्र जसे असतात त्याप्रमाणे हे रामा एकेका परमाणूमध्ये, त्या छिद्राच्या परमाणूमध्ये हजारो सृष्टी निर्माण होऊन अनंत अस्तित्वात असतात. त्याच्या दृष्टीने एक जग नसून त्याच्या दृष्टीने एकच जग दिसतंय असं नाही. म्हणजे दृष्टी किती विस्तारली, दृष्टीचा विस्तार किती झाला, हे सगळं 5-10 मिनटं अर्धा तासच ज्ञानासाठी करायचं आहे. दिवसभर याचा विचार करायचा नाही आहे या ज्ञानाचा. पण या ज्ञानाने आपण पुढचा प्रवास सुखकर करणार आहे. कारण जर परदेशात जायचं त्याची करन्सी आपल्याजवळ पाहिजे, आपला रुपया तिथे चालत नाही. मग परदेशी जर जायचं आहे आपल्याला तर त्याचं ज्ञान आपल्याजवळ असेल तर आपण सुकर पुढे जाऊ शकतो. त्यासाठी एक वायूचा एक नियमसुद्धा आहे. त्या नियमाला वायू कसा जागृत होतो, ती कुंडलिनी कशी जागृत होते, आणि त्यामुळे ह्या सगळ्या विचारांनी वरून तो निघून जातो. असा विचार 5 मिनिटासाठी दिवसभरात करायचा आहे, दिवसभर नाही करायचा आहे. ते सुद्धा आपण करत नाही 2 मिनिटासाठी. त्याच्या दृष्टीने हे एक जग नाही आहे, हे एकच फक्त दिसतंय ब्रह्मांड नाही. कळलं आता मला, हे एकच नाही आहे, असे अनेक आहेत ब्रह्मांड. त्याच्या हृदयाकाशात स्थिर असतात. मग हे जे ब्रह्मांड बाहेर दिसतं त्याचे अनेक ब्रह्मांड त्याच्या हृदयामध्ये स्थिर असतात, असं योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ रामांना सांगणार आहे. मग रामांना हे सांगितल्यावर त्यांचं नैराश्य राहील का? त्यांना जे नैराश्य आलं, मला इतकं वाईट वाटतं, मी राजा आहे, मी राजपुत्र आहे, आणि मी राजपुत्र असल्यामुळे मला प्रजेचं दुःख पाहावत नाही असा जो सत्वगुण जागृत होऊन ते जेव्हा निराशेच्या गर्तेत गेले, मला काही करायचं नाही. एक वेळ अशी आली की मी देहत्याग करतो, आणि ते देहत्याग करतो म्हणणारा निराश पुरुष जसा की अर्जुन, मला नाही करायचं कोणाशी युद्ध, आणि निराश झालेला पुढे भगवंत उभे राहतात, तसं राम निराश झालेत आता, मला नाही करायचं पुढे काही, मी राजाचा पुत्र आहे, मला निघून जायचं आहे. जसा बुद्ध निघून गेले, एकाचं दुःख पाहून जसे बुद्ध निघून गेले, तसं आता रामांना सुद्धा वाटायला लागलं. वाटत असताना ज्ञान कोणतं देतात? रामा, याच्याशी तुझा कसा संबंध आहे ते बघ. या सगळ्या जगाशी तुझं चांगलंही करू शकत नाही त्यांचं, आणि तू वाईटही करू शकत नाही. तू साक्षीभावानी त्याकडे बघ. उदाहरणार्थ आपल्या देहाकडे मध्ये असलेलं चैतन्य आत्म्याला सगळं समजतं, पण देहाने जे काही चुकीचे प्रकार केले ते बघावं लागतं साक्षीभावानी. देह जसा या ठिकाणी आनंदात राहतो आणि रमतो, जे आवडत नाही आत्म्याला, तसं रामांना सांगतात, ते रामा, या सगळ्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. मग सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये तू साक्षीभावानी या गोष्टीकडे बघू शकला तर तू स्वतःचं काहीतरी स्वधर्म करू शकशील, जे अर्जुनाला कृष्णांनी सांगितलं आहे. इतकं मोठं ज्ञान त्या ज्ञानी पुरुषाला आहे. म्हणजे ज्ञानी पुरुष कधी दुःखी होऊ शकेल का? हेच तर माझं टायटल आहे आजचं. त्यांनी म्हटलं महात्म्यांच्या सहवास झाल्यानंतर दुःखबाधा होण्याचं काही कारण नाही. दुःखबाधा कुठे होते? ज्या ठिकाणी महात्म्यांचा सहवास नाही. ज्ञानी पुरुष अशा अनंत सृष्टींना स्वतःच उत्पन्न करतो. मी एखादी गोष्ट कुणाला दिली, ह्याचं तर मला नेहमी आश्चर्य वाटतं. मी जर एखादी गोष्ट दिली तर दिली म्हटल्याबरोबर त्याला दिली हा भाव असतो, मी काहीतरी याला दिलं आहे. तर असा हा परमात्मा आहे की जो माझं स्वतःचं परमात्म्याचं ज्ञान देतो आणि माझ्यासारखं नाही, माझ्यामध्येच सामावून घेतो. तो परमात्मा आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणजे परमात्मा आणि आत्मा काही वेगळा राहत नाही, इतकं ते कोटीचं ज्ञान आहे. मग तो म्हणतो असे ज्ञानी पुरुष अशा अनंत सृष्टींना स्वतःच उत्पन्न करतो, स्वतःमध्ये धारण करतो आणि स्वतःमध्ये सृष्टीचा लय करतो रे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश धारण करणारा हा ज्ञानी पुरुष आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा ज्ञानी पुरुष या सगळ्यांना धारण करतो. मग त्यांनी म्हटलंच आहे ना विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतांनी की त्यांची जीभ जी बाहेर काढली तर अनेक जण त्यांनी ओढले, सामावले गेले. हे जे त्यांनी सिम्बॉलिक दाखवलं
त्या ठिकाणी सुरुवातीला रामांना हे स्पष्ट सांगतात. वसिष्ठ स्पष्ट सांगतात आहे, म्हणजे धारण करतो, उत्पन्न करतो, धारण करतो आणि लय करतो, हे सगळं माझंच विस्तार आहे हे त्याला कळतं या ज्ञानी पुरुषाला. कारण ज्ञान हे आहे त्याचं की मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा अंश आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक काय आहे आणि त्याचा मी अंश आहे कळल्यानंतर तो अनेक ब्रह्मांड निर्माण करतो, त्याला धारण करतो आणि त्याच्यात लय करतो. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं काही वाटत नाही. आपल्याजवळ 1,00,000 आहे, 1,00,000 असल्यानंतर आपल्याजवळ अगदी भरपूर अमाऊंट आहे असं आपल्याला जेव्हा वाटतं आणि कोणी जर म्हटलं 1 रुपया द्या मला, आनंदाने देते, काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल. कारण मला 1,00,000मध्ये काहीच कमी पडणार नाही आहे. समुद्रामध्ये एक थेंब पाणी टाकल्याने काही फरक पडत नाही. तसं एकदा मोठं झालं म्हणून म्हणतात की मोठ्या ज्या लक्झुरियस वस्तू आहेत त्याच्या किमती कमी झाल्या काय जास्त झाल्या काय काही फरक पडत नाही. कारण जास्त जो काही किमतींमधला फरक आहे तो घेणारे लोक श्रीमंत आहेत. त्यामुळे त्या श्रीमंतीमध्ये त्यांची कार 1,00,000 वाढली काय आणि कमी झाली काय, त्यांना जायचं आणि कार खरेदी करायची आहे. आपल्यासारख्यांना जर एखाद्या भाजीमध्ये फरक पडला पैशामध्ये तर आपण जायचं की नाही हा विचार करू. कारण की आपली बुद्धीच आपला पैसा मर्यादित आहे. अमर्याद पैसा असताना, अमर्याद बुद्धी असताना काही फरक 1,00,000 फरक पडत नाही. मग असं ज्ञान अमर्याद आहे. कोणतं ज्ञान आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा आहे, मी त्याची आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं ज्ञान करणारा वसिष्ठ म्हणतात आहे त्यांना की ज्ञानी अशा अनंत सृष्टींना स्वतःच उत्पन्न करतो, स्वतःच धारण करतो आणि स्वतःमध्ये सृष्टीचा लय करतो. एवढं ज्ञान असल्यानंतर त्याला या छोट्या छोट्या गोष्टींचं दुःख होणार आहे का? कारण वसिष्ठ रामांना सांगते, घेणारा तत्पर आहे, देणारा तर ज्ञानी आहे. रामांना ज्ञान देणारा कसा असेल? मग ज्ञानी रामांच्या पुढचा आहे आणि घेणारे राम आहेत. म्हणजे ॲब्सॉर्ब करणारी जमीन, पाणी पडलं पावसाचं आणि पावसाचं पाणी तृप्त करणारं आहे पावसाचं पाणी, पण घेणारी जमीन जर तयार असेल तर सगळं ओढून घेईल. आणि जर तिला घ्यायचं नसेल आणि पाणी भरपूर झालं असेल पाणी तर ती सोडून देईल. म्हणजे घेणाऱ्यावर अवलंबून आहे ना देणाऱ्याचं ज्ञान. म्हणजे प्रत्येक वेळी श्रोत्याला महत्त्व दिलं आहे. आणि एकदा का श्रोत्यांनी हे ज्ञान ज्या कोणी श्रोत्यांनी घेतलं तो ब्रह्मांड नायकाचा ठरला. मग किती महत्त्वाचं आहे हे, काय विशेष आहे त्याच्यात की मी फक्त त्याचा, तो माझा हे 5 मिनिटासाठी 24 तासात करू शकत नाही. आणि त्याचा अनुभव तो असा घेतो की हे मीच निर्माण केलं, मीच धारण केलं आणि मीच त्याला संपवणार आहे. मग या छोट्या छोट्या सुखदुःखांचे काय गोष्टी आहेत, काही वाटणार नाही. म्हणजे हे जे पैशाचं उदाहरण आहे, हे पाण्याचं उदाहरण आहे, समुद्राचं उदाहरण आहे, असं ज्ञान आहे ते. असीम अमर्याद अनंताचं ज्ञान आहे. अनंतातून अनंताचं ज्ञान समर्थ आपले वसिष्ठ देत आहेत. मग आता याच्यावरती विश्वास ठेवण्याची जबाबदारी कोणाची? आपली. जो विश्वास ठेवेल त्याला काय मिळेल हे मलाही माहिती नाही. जो विश्वास ठेवेल त्याला काय मिळेल हे मला माहिती नाही, पण काहीतरी विशेष मिळेल याची जाणीव आता झाली, त्यामुळे मार्ग तो धरला. काय मिळालं हे सांगणारे मी सद्गुरू नाही, ज्ञानी पुरुष म्हणतो असा. म्हणून ते या अनंत कोटी सृष्टींचा लय करतो, म्हणजे तोच त्या अनंत कोटी सृष्टींची उत्पत्ती स्थिती आणि लयकर्ता होऊन अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक होतो. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मिती करून त्याचा नायक तो होतो. किती भगवंत प्रेमळ असला पाहिजे. आणि ह्या आनंदात राहायला काय हरकत आहे? माझ्या वस्तू तुला दिल्यानंतर माझ्याजवळचं ज्ञान नाही, माझं सगळंच तुला दिलं, कशाला मी बाजूला होतो आणि तूच निर्माण करतो सगळा. इतकं ज्ञान. म्हणजे आपले वडीलसुद्धा, आपली आईसुद्धा तशीच असते असं जाणवायला लागलं. जे काही माझ्याजवळ आहे उलट माझ्यापेक्षा जास्त तू घे बाबा. आपली आई कशी म्हणते, माझ्यापेक्षा जास्त हुशार तू ठरावी, माझ्यापेक्षा तू चांगला ठरावा. इतपत त्यांची विचार आहे ब्रह्मांड नायकाचे. इतका तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इतका धन्य आहे तो की तो माझ्याजवळ असं शिल्लकच ठेवत नाही काही. माझ्याजवळ काही शिल्लक न ठेवता घेणारा जर तत्पर असेल तर पूर्ण ब्रह्मांडाला ओढून घेतो ना, असा तो ज्ञानी पुरुष आहे. तो त्यालाच ओढून घेतो. आणि त्याला ओढून घेतल्यावर शिल्लक काय राहिलं? हेच हनुमंताला म्हटलं होतं त्यांनी. जेव्हा सगळ्यांना रामाने दिलं राज्याभिषेकाच्या वेळी, सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते द्या. आणि रामांनी सुरुवातीला सुद्धा जाताना सगळं दिलं. त्याचासुद्धा एक एपिसोड आहे की जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा त्यांनी कसं कसं सगळ्यांना अर्पण केलं आणि निघून गेले वल्कल घालून. तसं राज्याभिषेकाच्या दिवशी जेव्हा पुन्हा वापस आले 14 वर्षानंतर त्यांनी सगळ्यांना सगळं देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी सगळं मागितलं, हनुमंतांनी काहीच मागितलं नाही. हनुमंत नुसते त्यांच्याकडे बघत होते. ते म्हणाले, बाबा रे काही तर माग, सीतेला बरं वाटेल. तो म्हणे मला मागायचं काही शिल्लकच नाही, कारण लोकांना तुम्ही एक एकच गोष्ट दिली, मला 2 गोष्टी दिल्या. ते म्हणे कसं? 2 पाय.
तुमचे 2 पाय म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे, असं म्हणणारा आता अजूनही चिरंजीव आहे की नाही? आणि ज्यांनी जे जे मागितलं ते टिकाऊ होतं का? या सगळ्या गोष्टींचा विचार नुसता हा काही इतिहास नाही आहे किंवा तो नुसता भूगोल नाही आहे की या ठिकाणी हे घडलं आणि त्या ठिकाणी हे घडलं. कारण प्रत्यक्ष रामचंद्रांच्या ठिकाणी जर चोरी होऊ शकते तर त्या गोष्टींचा विश्वास ठेवण्याचं काही कारणच नाही. हनुमंताकडे जर बघितलं तर चोरी कशी होणार? रामाची चोरी होणार आहे. राम धरत न धन, राम चोरला जातोय, रामाच्या वस्तूंना काहीच महत्त्व नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कलियुगात विचार करताना किती सखोल जावं लागेल. मग तो या अनंत कोटी सृष्टींचा लय करतो, म्हणजे तोच या अनंत कोटी सृष्टीचा उत्पत्ती स्थिती लय करता होऊन अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक होतो. किती मोठी गोष्ट कळली आज. कशामुळे कळली? कर्कटीच्या प्रश्नांमुळे कळली. कशामुळे कळली? वसिष्ठांच्या ज्ञानामुळे कळली. कशामुळे कळली? का रामांनी ते धारण केलं म्हणून कळली. बरं, कशामुळे जाणवली? ते ज्ञान खरं आहे हे मी विश्वास ठेवला. ज्यासाठी आपण मागे म्हटलं, किती बोलावं या विषयावर, ज्यासाठी मागे बोललं होतं की अर्जुनाला कृष्णाने निमित्त केलं हे त्याचं भाग्य आहे. अमृतकणातली पहिली ओळ आहे माझी. कृष्णाने अर्जुनाला निमित्त केलं हे त्याचं भाग्य आहे. पण त्याला ते निमित्त केलं हे मला कळलं हे माझं सद्भाग्य आहे. जय जय रघुवीर. ते मला कळलंच नसतं त्यांनी जर निमित्त केलं तर त्याचा मला काय उपयोग झाला असता. म्हणजे मला उपयोग होणं आणि तो उपयोग म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकच मी होणं आहे. हे अर्धा तास, 1 मिनिट देवाची द्वारी उभा क्षणभर, एक क्षण जर उभं राहिलो, एका क्षणामध्ये तो सगळं देतो. आपल्याला 24 तास तर आपले कर्तव्य करायचेच आहे, हे काही सुटलेलं नाही. अशा वेळी एवढं मिळणार आहे म्हणतो, मग तिथे दुःखाला काय जागा आहे? दुःखाला काय स्थान आहे? दुःखाला स्थान नाही, सुखालाही स्थान नाही, दुःखालाही स्थान नाही. त्या आनंदाच्या मध्ये तो व्यवस्थित ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. भावातीतम त्रिगुणरहितम, आकाशाच्या ब्राह्मण, भावाच्या परे, त्रिगुणाच्या परे जो काही विचार 1 मिनिटासाठी करेल तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक होतो. हे योगवसिष्ठात सांगून ठेवलेलं आहे. म्हणून हे ज्ञानी पुरुष कसे असतात? त्यांच्याकडे बघितल्यावर, त्यांच्या नजरेकडे बघितल्यावर आपल्याला का शांत वाटतं, का तेज मिळतं याचं कारण कळतं. असंच स्वरूपाचं असतं. आता हे म्हणतात ज्ञानी पुरुषासाठी हे दृश्य कसं असतं? ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने हे दृश्य कसं असतं? अतिशय छोटं, निकृष्ट, नगण्य आणि असत असल्यामुळे तो स्वतःमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडाला पाहतो. आता निकृष्ट जग म्हणून इतकी सुंदर गंगा नदी आहे, इतकं सुंदर हिमालय पर्वत आहे, इतकं सुंदर आमचं घर आहे, इतकं सुंदर आमचा देह आहे, सगळं निकृष्ट आहे म्हणतात. नाही असं म्हणत नाही, नाही असं नाही, ते आहे. ते असल्याशिवाय का भासतं आहे? ते आहे सगळं, पण माझ्या ज्ञानापुढे ते निकृष्ट आहे. जय जय रघुवीर समर्थ आहे. आणि कधी कधी काय होतं की आपल्याला ज्ञान ज्या गोष्टीचं नसतं ना, त्यामुळे त्याच गोष्टीला आपण महत्त्व देतो, इतकं महत्त्व देतो की जीवन संपून जातं. हेच सुंदर आहे, हेच सुंदर आहे, माझं कुटुंब सुंदर आहे, माझा देह सुंदर आहे, माझी प्रसिद्धी, माझा मान सुंदर 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 करता करता देह निघून जातो आणि कळतं की पुन्हा जन्माला यावं लागतं. अशा प्रकारचं म्हणलं ना, म्हणून तो या गोष्टीला निकृष्ट समजतो, नगण्य समजतो, छोटं समजतो, असत समजतो. आणि समजण्यावरच सगळं आहे ना. समजून घेतलं, विचारा इतकं देखणं काही नाही आणि विचारांना समर्पित करण्या इतकं सुंदर त्याग असा काही नाही. आता एवढा मोठा 1 महिन्याचा आपला अधिक मास झाला, त्या ठिकाणी देण्याला महत्त्व आहे. मला जे काही कळलं ते देऊन टाकलं, भगवंताच्या चरणी अर्पण केलं. असं जर म्हणेल तर तो असत नाही का मानणार आहे सगळ्या गोष्टीला? ह्यातून जे मिळतं ते सत्यतत्व नाही. हे सांगत असताना हा पॅरेग्राफ योगवसिष्ठातला खरंच समर्थांनी समोर टाकल्यासारखा झाला आहे. अजूनही ही गोष्ट जी आहे की तो कसा दरिद्री राहत नाही, कसा दरिद्री राहत नाही याच्यावरती. मग तो म्हणतोय या सगळ्या गोष्टींमुळे तो अनंत कोटी ब्रह्मांडाला पाहतो, या सर्वांचा साक्षी होतो. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हे जग अंशमात्रसुद्धा राहत नाही. हे जगच अंशमात्रसुद्धा नाही तर या जगातलं दुःख काय वाटणार मला, या जगातलं सुख काय वाटणार मला, असं रामांना सांगतात. म्हणजे रामांना जी निराशा आली आहे दशरथाच्या समोर हे सगळं चाललं आहे. असं सांगत असताना ते म्हणतात, रामा अरे ते प्रत्येकजण आपापल्या कर्माप्रमाणे आणि भोगत राहणार आहे. सुखाने तुला वाईट वाटतं ह्याच्याबद्दल मला अगदी बरोबर आहे की तुला वाईट वाटतं. अरे तू जागृत हो, तुला काय करायचं ते बघ. त्या लोकांना जे काही त्यांच्या भाग्यात असेल ते घडेल, त्यांच्या दुर्भाग्यात असेल ते घडेल. आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि तू नाराज होऊ नको.
कारण तू कोण आहे? तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक. आणि खरंच आहे की नाही राम? मग आपण सुद्धा आहोत अशी एक लिंक त्या ठिकाणी कर्कटीने लावली, की जसं राम अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे, सगुण रूपामध्ये दिसतात, तसं आमचं सगुण रूप जर हे देह मध्ये जर ब्रह्मांडाचा नायक असेल, तर तो देहसुद्धा साधा राहणार नाही. तो देहसुद्धा आपला कशाचा होईल? सोन्याचा, सुवर्णाचा, रामरतन धन पायो असा जो देह होणार आहे, त्यामध्ये हे दृष्टीने हे जग अंश मात्र सुद्धा राहणार नाही. हे किती वेळ करायचं आहे? सतत नाही करायचं आहे 24 तास. याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी मी अनंत कोटी ब्रह्मांडाची नायक असं नसतं ते. या सगळ्या गोष्टींची मनस्थिती तयार जर झाली, तर या सगळ्या गोष्टींचं काहीच वाटेनासं होतं. त्यासाठी एक साधं उदाहरण दिलं. आपल्याला जबरदस्तीने अभ्यास करायला लावला तर अजिबात करावं वाटत नाही. जबरदस्तीने लिहायला वाटलं तर करावं वाटत नाही. तेच जर माझ्या मनाने घेतलं, 2 दिवस रात्री जागूनसुद्धा लिहिते, वाटतच नाही काही लिहिते आहे म्हणून, वाटतच नाही काही बोलते आहे म्हणून, वाटतच काही नाही वेळ जातो आहे म्हणून. मग वाटलंच नाही तर तो देव सत्कारणी लागतो. वाटलं तर काहीच करायची इच्छा नसते. हे वाटण्यावर आहे सगळं. आणि हे वाटण्यावरती नियंत्रण आपल्या ऋषिकेशाचं आहे. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांना नियंत्रित करणारा जो ऋषिकेश म्हणजे आपला श्रीकृष्ण, त्याचं जर नियंत्रण आपल्यावर असेल तर करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. माझ्या हाताने जे काही घडणार आहे ते सगळं त्याची सेवा आहे. प्रत्येक खाणं पिणंसुद्धा पाणी प्यायला गेलं तरीसुद्धा तो पितो आहे, त्यामुळे ते पचतं आहे. याचा खरंच अनुभव स्वतः या ट्रिपमध्ये घेतला आहे. प्रत्येक वेळी पाणी पिताना म्हणायचं की हे जे अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादोद्भवम तीर्थम जठरे धारयाम्यहम असं म्हणून जर मी पाणी प्यायले तर जो काही येणारा रिपोर्ट आहे तो इतका सुंदर आला आहे माहिती आहे. ठरवल्यासारखे आकडे आलेत. 37 पाहिजे तर 36 पॉईंट काहीतरी असे आकडे आल्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं यू कॅन गो. मग हे सगळं जर आपण म्हणतो हे सगळं कशामुळे ठरतं? त्याच्या कृपेने ठरतं. असं जर माझ्या मनात आलं, ठरतं नाही ठरतं हा पुन्हा वादाचा विषय आहे, पण असं जर माझ्या मनात आलं तर करून दाखवलं ना देवानी की हे होऊ शकतं. मग ह्याचा अनुभव क्षणोक्षणी देणारा हा जो भगवंत आहे तो आपल्याजवळ आहे, हे आपल्या विचारात आहे. आणि तो जितेंद्रिय ऋषिकेश, तोच ऋषिकेश आहे. मी तुला इतकं सांगू शकतो रामा, ते पुन्हा म्हणतात आहे योगवसिष्ठातला हा संवाद पुन्हा येईल तेव्हा सांगणार नाही कारण हा संपला या ठिकाणी. मी तुला इतकं सांगू शकतो रामा की ज्ञानी पुरुष अनंत कोटी ब्रह्मांडाचा उत्पत्ती स्थिती लय करता तर आहेच. बापरे, याच्या पुढे काय सांगता येतं अजून? अनंत कोटी ब्रह्मांडाचा उत्पत्ती स्थिती लय करता तर आहे, परंतु रामा असे लक्षावधी अब्जावधी हरिहर, आता अजून हरिहरापर्यंत वसिष्ठ आले. हरिहर म्हणजे एका ज्ञानी पुरुषामध्ये सामावलेले असतात. अनंत कोटी लक्षावधी अब्जावधी हरिहर, हरी आणि हर दोन्ही पण त्यामध्ये सामावलेले असतात पुरुषामध्ये, त्या ज्ञानी पुरुषामध्ये. म्हणजे आपल्या दृष्टीने आपले सद्गुरू काय आहेत आता आपल्या दृष्टीने सद्गुरूंनी काय केलं आहे जीवनामध्ये आणि काय त्यांचं जीवन का धन्य झालं आहे हे मला जर जाणवलं तर सद्गुरूंचे पाय सोडावे वाटणार नाही. असे ते ज्ञानी होते असं कळलं ना, कारण की सांगितलं आहे त्यांनी जो ब्रह्मानंदात असतो, ज्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं, तो म्हणजे एका हरीचं नाही अब्जावधी हरिहर असतात. मग आपण एका हराला तो म्हणतो बघा, शब्द किती म्हणजे वसिष्ठांचे शब्द पहा कसे, ज्यामध्ये लाखो शिव आणि विष्णू सामावलेले असतात असे अनेक हरिहर आणि विष्णू त्याच्याजवळ ज्ञानी पुरुषामध्ये असतात. जो कोट्यवधी सृष्टींना धारण करतो आणि कोट्यवधी सृष्टींचा निराश करतो तो एकमेवा द्वितीय असणारा ज्ञानी पुरुष आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहे आणि ते परब्रह्म आहे हे सुद्धा समजण्यापेक्षा ते परब्रह्माचं ज्ञान गीतेत दिलं आहे. गीतेमध्ये सांगितलं मी कोण आहे. कृष्ण म्हणतो मी कोण आहे हे तुला गीतेत सांगताना आपण किती भरून येतं तेच तर ज्ञान आपल्याला होत नाही. पण या ठिकाणी वसिष्ठ रामांना सांगतात आहे की हे ज्याला समजलं तो माझ्या दृष्टीने अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकच आहे, कारण की मी त्याला माझ्यासारखं करतो. तो एकमेवा द्वितीय एकच आहे तो व्यक्ती फक्त ह्या सगळ्या गोष्टींना धारण करू शकतो आणि सगळा त्याचा सांभाळ करू शकतो. आणि म्हणून आमचे ब्रह्म म्हणजे आपण म्हणतो की आपले सद्गुरू कसे ब्रह्मलीचे डोळे खाली असतात, त्यांचं ज्ञान भरपूर असतं. त्या चेहऱ्याकडे आता नेत्राने गुरु राजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली
तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. म्हणजे असे जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक माझे सद्गुरू, मला त्यांची दृष्टी जर पडली त्यांच्या त्यांच्या नेत्रामध्ये आणि त्यांच्या पायावर जर माझं मस्तक स्थिर झालं तर आणि तरच माझी मुक्ती आहे, अन्यथा ही मुक्ती शक्य नाही. पुनरपि जननम करत राहू. इतकं. मग आता शेवटचा पॅरेग्राफमध्ये म्हणतात ते, हे रामा तू माझ्या या विधानाला, आता सगळ्यांच्या मनात एक मिनटं, आता माझ्यावरती प्रेम किंवा इतक्या गोष्टी आपण सतत एकमेकांच्या सोबत राहतो, बरं सांगतायत काहीतरी म्हणून जो विश्वास बसणं असं नको समजू. तसंच सगळे प्रश्न मनातले त्यांच्या मनात येतात वसिष्ठांच्या. कारण गंगेचा स्रोत हरिद्वारला कसा आहे आणि गंगोत्रीला कसा आहे हा फरक आहे ना. गंगोत्री आहे ही, त्या गंगोत्री गोमुखातून निघालेली गंगोत्री असल्यामुळे सांगतील ते सगळं एकच असणार आहे. बाकी सगळ्या प्रवाहामध्ये विशुद्ध म्हणजे बाकी सगळीकडे प्रदूषण आहे, पुढे झालेलं प्रदूषण आहे. पण गंगोत्रीला, म्हणून गंगोत्रीचा नेम करतो. यमुनोत्रीला जातो. आपला जन्म कुठून झाला ते परमात्म्यापर्यंत जातो, खाली न राहता वर जातो. मग ते म्हणतात आता जे प्रेमाने ऐकतात ते बरं वाटतं, कोणावरती व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून बरं वाटतं, किंवा ती गोष्ट आता आपल्याला सवय झाली या गोष्टी, असं नको समजू. हे आणि हेच अंतिम आहे. ते म्हणतात आहे, हे रामा तू माझ्या या विधानाला अतिशयोक्ती समजू नको. मनात जर कोणाच्या आलं असेल या बसलेल्यांच्या ऐकणाऱ्यांच्या माझ्या, की हे अतिशयोक्ती, असं थोडी असतं काही. तो वेगळा, मी कोणती, मी किती साधी, असे कितीतरी विचार मनात येतात. आणि येतात, प्रत्येकाच्या बुद्धी आहे ना, माईक बुद्धी आहे, असं थोडी शक्य आहे. असं महाभारतामध्ये एक उदाहरण सुद्धा आहे त्यासाठी. जर तू असा अविश्वास दाखवशील तर काय होईल, अविश्वासाने काय होईल. आणि जे घडतच आलं आहे आतापर्यंत, अनेक जन्मीचं पाप आहे, त्याच्यामुळे असं घडतं. एका मिनिटासाठी जर तू असं मानलं आणि अतिशयोक्ती जर नाही, असं 3च पॅरेग्राफमध्ये पूर्ण जीवनाचं सार आहे हे. कारण की 21 प्रश्नांची उत्तरं झालेली आहे, त्याचं हे सार आहे. तो म्हणतो, हे रामा तू माझ्या या विधानाला अतिशयोक्ती समजू नको. बाबा पुन्हा नमस्कार करतो. मग पुन्हा म्हणतो, आदौ नारायणम विष्णू ब्रह्मण्यम च वसिष्ठकम. आता मी म्हणते वसिष्ठांना की आदौ रामायणम विष्णू, तुम्हीच विष्णू आहात, तुम्हीच राम आहात, तुम्हीच वसिष्ठ आहे, जे खरे ज्ञानी आहात, जे ज्ञानी रामांना ज्ञान देत आहेत असे राम. त्यांच्यावरही विश्वास नाही ठेवायचा म्हणजे मग काय माझ्या बुद्धीचा अर्थ आहे. काहीही माझ्या बुद्धीला काही किंमत नाही, किती माझी प्रगल्भ बुद्धी असो, जर माझ्या तुमच्या विषयावर अतिशयोक्ती वाटत असेल तर माझ्यासारखी मूर्ख मी. म्हणून कर्कटीचा काय झाला आहे, कर्कटीचा त्या ठिकाणी देह सोन्याचा झाला आहे. तो अशी समाधीमध्ये गेलेली आहे ती. आणि ते ऐकणारे आपण सुद्धा अगदी पूर्णपणे भारावून गेलो असू तर ती गोष्ट त्याला कळेल की तू म्हणजे तूच आहे. भगवंत म्हणतो तूच आहे. तर असं तू अतिशयोक्ती करू नको. जीवनमुक्त ज्ञानीपुरुष, जीवनमुक्त ज्ञानीपुरुष, ज्ञानीपुरुष जीवनमुक्त सगळं काम करणार आहे. तो संसारामध्ये सगळं काम करत राहणार आहे. त्याचे ते जरी त्यांनी संसार सोडला आणि जरी तो संन्यास घेऊन अगदी जंगलामध्ये गेला तरी त्याला ते स्वतःचे श्वास घेणं हे तर कार्य सुरूच राहणार आहे ना. श्वास तर घ्यावाच लागणार आहे, पाणी प्यावंच लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्या चालू राहणार आहेत. देहाच्या कृती सगळ्या सुरू राहणार आहे. पण तो ज्ञानी आहे. त्या ज्ञानीपुरुष कोट्यवधी जीवांच्या अंतःकरणामधील कोट्यवधी संसारांचा या निर्वाण ज्ञानाच्या साह्याने निराश करतात. तुझं रामचरित्र, ते जे काही तुझ्या जीवनात घडणार आहे, तुझे चरित्र घडवणार आहे, त्या चरित्रामुळे कोट्यावधी जीव तरतील. आता रामाचा शब्द आला की श्रीराम जय राम जय जय राम. एका रामाने का जीव तरतात. आमचं नाव घेऊन नाही तरत कोणी, आमचं नाव घेऊन पण ते नाव त्याच्याशी संबंधित आहे म्हणूनही कदाचित ते नारायण म्हणून अजामिळाची मुक्ती झालेली आहे. स्वतःच्या मुलाचं नाव घेतलं पण नारायणाशी संबंधित असल्यामुळे घेतलं गेलं ना, मग त्याची मुक्ती झाली. मग हे मुक्ती होण्यासाठी अनेक जीव तुझ्या या नावाने मुक्त होतील. ज्याचं जीवन असं असेल त्यांनी अनेक जीवांना शांती मिळेल. अरे नुसतं ऐकल्यापासूनच माणूस शांत होतो माहिती आहे. राग लोक थोडा कमी होतो नाही म्हटलं तरी, तर बाकी मुक्तीच्या गोष्टी तरी सोडल्या. हे ऐकून सुद्धा असं वाटतं यक्कश्चित जीवन आपण जे जगत होतो ते सोडायला पाहिजे. अरे बाबा रामा, जीवनमुक्त ज्ञानी पुरुष कोट्यवधी जीवांच्या अंतःकरणामध्ये कोट्यवधी संसार मनात बसले. मनात विचार चिंतन सतत चाललं आहे त्याचं, विचारांचं चिंतन. तर त्या कोट्यवधी संसारांचा या निर्वाण ज्ञानाच्या साह्याने निराश करतात. रे रामा घाबरू नको. तू तुझं असं जीवन कर की ज्यामुळे तुझ्या जीवनामुळे अनेक जीव तरणार आहेत. भले ते आत्ता तू त्यांना मुक्ती देऊ शकत नाही. मग त्यांच्या पूर्ण रामायणामध्ये त्यांच्या नावाने दगड तरले,
आणि त्याच्या नावाने असं झालं हे जे सांगतात त्याला अर्थ हा आहे, कारण त्यांनी ज्ञान वसिष्ठांपासून घेतलेलं आहे. साह्याने निराश करता रामा, तू कल्पना कर, एका शिवाचं दर्शन, एका शिवाचं शक्य आहे. गेलो केदारनाथाला, प्रत्यक्ष शिव दिसला का? खूप लोकांना दिसतो. शोधत शोधत जातात देहाने शोधत शोधत जातात कैलासावर. केदार तरी सोपं आहे, कैलासावर जातात. कैलासावरती वरती जाता येत नाही, जिथे जाता येतं तिथे जातात आणि मरतात. 350 बॉडीज पाहिल्या आहेत म्हणे. आता कालच एक न्यूज पाहिली, 350 बॉडीज आहेत तिथे दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या बर्फात विलीन झाल्या तर कितीच असतील. म्हणजे गेला कशासाठी होता तो? शिव बघायला. शिव दिसला नाही दिसला तर त्याचं त्याला माहिती, पण देहरूपाने तिथे पडला. ती देहरूपाने पडलेला खाली आणू शकत नाही, त्याला परमिशन नाही, त्याच्यामुळे त्याचं विलिनीकरण तिथेच होतं. मग गेला बिचारा कशासाठी? शिव बघायला. गेलं ना, त्याचं आयुष्य संपलं ना, त्याचं आयुष्य पूर्ण संपलं, देह तिथे संपला, म्हणजे कर्तव्य संपलं. असा एक शिव बघण्यासाठी त्याचं 350 बॉडी दिसल्या म्हणून न दिसणाऱ्या किती असतील. असा देहाने ज्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला त्याला शिव नाही दिसला की दिसला, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असा एक शिव बघण्यासाठी त्याचं पूर्ण आयुष्य माझ्यासमोर खर्च झालं. त्याचा देह धारातीर्थी पडला. जसं देशासाठी लोक धारातीर्थी पडतात तसा तो शिवाच्या दर्शनासाठी धारातीर्थी पडला. पण रामा, तू कल्पना कर, एका शिवाचं दर्शनसुद्धा किती सत्य आणि शिव आणि सुंदर असतं. म्हणून तर गेला ना, प्रत्यक्ष तिथे देहाने गेला आणि संपून गेला तरी त्याला त्याचं काही वाटलं नाही. त्याच्या घरच्यांनी सांगितलं, आता एक करंटचं उदाहरण आहे, त्याच्या घरच्यांनी सांगितलं की त्याला खाली आणू नका, त्याची स्वतः इच्छा शिवामध्ये समर्पित होण्याची आहे हे आम्हाला माहिती आहे. पूर्ण आयुष्यभर त्यांनी तेच विचार केला, मला कधी कैलासावर जाता येईल आणि कधी मला तिथे शिव दिसेल. आणि शिव दिसणं म्हणजे देह नसणं, शव होणं. शिव दिसणं म्हणजे शव होणं हे जर त्याला कळलं असेल, कशाला त्याच्या देहाला खाली आणायचं? म्हणजे तो शिवस्वरूपासाठी तिथे गेला. हे आपल्या डोळ्यांनी आपण साक्षीभावानी बघतोय. त्यांनी काय केलं, त्याला काय मिळालं हा मुद्दा वेगळा. त्याच्या घरच्यांनी सांगितलं नाही आणायचं त्याला खाली, कारण त्याची इच्छा होती तिथे समर्पित व्हावं, त्याच्या देहाचं विलिनीकरण तिथेच व्हावं. मग असं जे सत्य शिव सुंदर रूप त्यांनी बघितलं म्हणून तर खाली यायचं नाही म्हणला ना तो. एकदा वर गेलेला माणूस खाली येत नाही. त्याला जर ते ज्ञान झालं वरचं तर तो खाली येण्याचा प्रयत्न करत नाही. कुंडलिनी जागृत असते. कुंडलिनी जागृत झाली की खालचा संबंध डोक्याशी सहस्राशी येतो आणि तो सहस्रामध्ये जेव्हा त्याचा प्राण असतो तेव्हा त्याची इच्छा नसते कैलासावरून खाली आणा आणि दहन करा पृथ्वीवर. नाही, पृथ्वीच्या वर मी गेलेला आहे. हे जे सत्य शिव सुंदर आहे हे सुद्धा आजचा एपिसोडच काही वेगळा आहे. त्यांनी सांगितलं हे की सत्य शिव आणि सुंदर असतं की नाही, एका देहाने बघितलं. 350 बॉडीज आपल्या बघितल्या, त्यांना काही वाटत नाही आपला देह समर्पित केला तर. अरे असे लाखो शिव एकत्र आले, एक नाही असे लाखो शिव एकत्र आले आणि विश्वाला धारण करणारे जगदाधार लाखो विष्णू एकत्र आले. ज्ञानाच्या तेजाने तळपणारे लाखो सूर्य एकत्र आले. काय बोलायचं आहे त्याच्यावरती? अनंताच्याबद्दल काय बोलू शकणार आहे आपली वाणी? आपली वाणी त्याचं काय वर्णन करू शकणार? त्याचा जो आनंद आहे तो त्याला मिळाला की नाही ह्यामध्ये आपली वाणी थकलेली आहे. आपली बुद्धी त्याला मिळालं का, काय केलं, तिथे जाऊन काय, अशामध्ये जी बुद्धी रमली ते अशा गोष्टींचं वर्णन नाही करू शकत, ऐकू पण नाही शकत. जे ऐकतील, जे श्रवण करतील त्याला काय मिळेल तर तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक बनणार आहे, असं याचा ॲश्युरन्स आहे आज. मग सूर्य एकत्र आले, पुन्हा वाचते, असो लाखो शिव एकत्र आले, विश्वाला धारण करणारे विष्णू एकत्र आले, ज्ञानाच्या तेजाने तळपणारे अनेक सूर्य एकत्र आले. तर त्यांच्या दर्शनाप्रमाणे त्यांचं जे दर्शन आहे, 1000 विष्णू, 1000 सूर्य, 1000 शिव. सूर्य डोळ्यांनी दिसतात म्हणून, शिवाचा कैलास दिसतो म्हणून. विष्णू धारण करता जर सगळीकडे दिसायला लागले की यांनी कुठेतरी शेषनागावर धारण केलेली पृथ्वी, असे 1000 लोक जर आपल्यासमोर आले म्हणजेच आज आपल्याला खरं म्हणजे काय झालं आहे, विश्वरूप दर्शन झालेलं आहे. विश्वरूप दर्शन जे अर्जुनाला भगवंतांनी दिलं आहे, जे बाकीचे सगळे सण असून सुद्धा त्याला दिलं नाही, ज्याला हे विश्वरूपाचं दर्शन झालं तो ऐकणारा असो, बोलणारा असो, जिथे कुठे ब्रह्मांडात ते ध्वनी असतील तो, असे सर्व एकत्र त्याच्या दर्शनाप्रमाणे या जीवन पुरुषाचं दर्शन आहे. हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याचं दर्शनाने त्या जीवाचे पाप कसे नाहीच. नुसते पाप काय हो, म्हणून या छोट्या गोष्टीवर की कर्कटीच्या महात्म्यांच्या सहवास झाल्यानंतर दुःखबाधा होण्याचं कारण हे शब्द किती खाली वाटायला लागला. आता दुःखबाधा होण्याचं कारण हे सुद्धा शब्द आपोआपच खाली वाटतात की नाही, वाटत असतील. आता दुःख हे काहीच नाही त्याच्या मनात, सुख हे काहीच नाही त्याच्या मनाने. अरे जिथे जीवन समर्पित केलं त्या कैलास पर्वतावर त्यांनी किती मुक्त आनंदाने, म्हणजे ती जी
व्यक्ती आहे त्या व्यक्तीसुद्धा ज्ञानीपुरुष आहे. आणि तो ज्ञानीपुरुष जो अनंतामध्ये विलीन झाला तो झालाच नाही, कारण तो आपल्याला अट्रॅक्ट करतो. ये माझ्याकडे, प्रत्यक्ष देहानी नाही पण मनाने मी त्याच्याकडे आहे असं दिसणारं स्वरूप. बरं, सूर्याकडे कोणी जाऊ शकत नाही पण कैलासावर गेले. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला बाबा, तर पुरुषाचं दर्शन म्हणजे तुझं दर्शन घेणारे, अर्थात रामांनी तसं ऐकलं. रामांनी जर तसं ऐकलं आहे तर रामांचं दर्शन घेणारे कसे पवित्र होतील. विश्वामित्रांनी सांगितलेलं रामांनी ऐकलं. हा गुरु शिष्य संवाद आहे. जो अतिशय उत्तम गुरु आहे, म्हणजे ब्रह्मांड नायकाचा गुरु आहे आणि ब्रह्मांड नायकाने ऐकलं आहे, त्याच्या दर्शनाने तुम्ही मानसिक दर्शनाने आपण रामाचं दर्शन घेणारे आपण कोण. पण अशा प्रकारचा आज जो आनंद आहे विश्वरूपाचा रामांनी दिला की नाही आज योग वसिष्ठामध्ये, आज प्रत्यक्ष रामांचं दर्शन आहे की अरे बाबा तूच तसा आहे. पुरुषाचं, या ज्ञानी पुरुषाला, हा जो ज्ञानी पुरुष आहे, शेवटचं वाक्य आहे त्याच्यातलं, लाखो हरिहरांच्या बरोबर, या ज्ञानी पुरुषाला लाखो हरिहरांच्या बरोबर त्यांच्या लक्षावधी शक्तीसुद्धा मिळाल्यामुळे ज्ञानी पुरुष अत्यंत सामर्थ्यशाली आणि श्रेष्ठतम होतो. श्रेष्ठतम होतो असा आता होणार नाही तर काय राहिलंच काय शिल्लक कळायचं. बरं, सांगितलं काय. या ठिकाणी त्यांनी मला असा प्रश्न पडतो की त्यांनी आपल्या स्वतःकडे आकर्षित केलं, कृष्णांनी पूर्णपणे आकर्षित केलं, पूर्णपणे आकर्षित केलं. माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही हे जो जाणतो तो सामर्थ्यशाली आणि श्रेष्ठतम होतो. एवढंच ज्ञान आहे फक्त, बाकी काहीच नाही. आणि जाणलेल्या गोष्टी लिहून नाही दाखवायच्या, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, बायोलॉजीमध्ये आणि कोणत्या गोष्टीत लिहून नाही दाखवायच्या. जे काही दिसलं त्याला साक्षीभावाने बघितल्यानंतर जो ज्ञानाचा पुरुष जो जन्माला येतो तो जगाचं कल्याण करतो. मग तसं म्हणून रामांनी जगाचं कल्याण केलं. म्हणजे ते करणारच होते, पण नुसते राम आले असते आणि त्यांनी जर जन्म घेतला असता रामाचं कौतुक आपल्या मनात येत नाही. त्याच्या मागे वसिष्ठांची तपश्चर्या आणि त्याची ओढून घेण्याची ताकद. म्हणजे तापलेली जमीन आहे आणि आता पावसाळा सुरू होत आहे, असं जर मृगाच्या नक्षत्रावर जर पाऊस पडला आणि तापलेल्या जमिनीने जर ओढून घेतलं, सगळ्याचं सगळं ज्ञान जर ओढून घेतलं तर ती पृथ्वी सुपीक होते. मग तसे राम सुपीक झाले. आणि त्यांच्या दर्शनाने एखाद्या व्यक्तीला जर असं वाटलं की याचं हे ज्ञान खरं आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, त्यांनी सांगितलंच आहे की काय सांगितलं, हे सगळं खोटं आहे. मिथ्या म्हटलंय ना स्वतःचं. हां, त्यांच्या दृष्टीने हे जग अतिशय छोटं, निकृष्ट, नगण्य आणि असत असतं. मग या दृष्टीने जर जगाकडे बघितलं तर बांधलेल्या बिल्डिंग खोट्या वाटतात, समुद्र खोटा वाटतो, सूर्य नाही खोटा वाटत, ते सतत येत राहतो. असं जे काही आपल्या मनात विचार येतील ते सगळं जेव्हा खोटं वाटतं, कारण एक दिवस हे सगळं संपणार आहे असं वाटतं आणि मी खरा आहे, तो खरा आहे, तो माझा आहे, मी त्याची आहे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी, वेदांची वाक्य आहेत. वेदांनाही जे समजलं नाही ते ज्ञान वसिष्ठांनी रामाला दिलं आहे. आणि रामांना काही नव्हतं का, पण असून सुद्धा त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल केला. बदल केल्यामुळे त्यांच्या नामांनी सुद्धा जीव तरतात. कृष्णसुद्धा म्हणतात मी रामच आहे, राम म्हणतात मी कृष्ण आहे. तो अतिशय गोड प्रसंग पुन्हा एकदा म्हणजे लीलाच्या स्वरूपात जर सांगायचा प्रयत्न केला तर कृष्णावतारामध्ये जेव्हा लहानपणी बिचाऱ्यांना इतकं सहन करावं लागलं कृष्णांना, राम तरी बिचारे काय होतं, रामांच्या बाबतीतलं सुरुवात काय होती की राम होते राजपुत्र. आणि राजपुत्र असे राजपुत्र होते की जे कितीतरी वर्षांनी दशरथांना आणि कौशल्याला झालेले, जे दशरथ पोटी आलेले, अतिशय छान त्यांचं बालपण आहे. ह्याचं तर सुरुवातीपासूनचं बालपण असं आहे. पण एकदा झोपलेले असतात यशोदेच्या मांडीवर, जेव्हा समोर एक मोठा राक्षस नेहमीप्रमाणे येतो, ह्यांना असं सुरुवातीला करावं लागणार. 18 वर्षानंतर विश्वामित्रांनी जेव्हा नेलं तेव्हा त्यांनी ते कार्य सुरू केलं. पण हे तर जन्मला त्यांना हे कार्य करावं लागलं. जेव्हा तो बसलेला होता समोर राक्षस आला, त्यांना आपल्याला जसा म्हणजे मोर आपल्याला का दिसत नाहीत, कारण की आपल्या बॉडीचा सुगंध वास त्यांना येतो आणि ते लपून जातात. तसं यांना आधीच राक्षसाचा वास येतो. राक्षस येणार आहे त्याला आधीच समजतं. त्याच्यामुळे ते यशोदेच्या मांडीवर झोपलेले असतं, त्यांना कळतं की आपल्याला काहीतरी आता लीला करावी लागणार आहे. त्यावेळी विसरून जातात बिचारे, कृष्ण विसरून जातात की आपण कृष्ण आहोत. आणि एकदम म्हणतात कोण आहे रे तिकडे, आणा माझं धनुष्य बरं. अरे असं म्हटल्यावर एक क्षण ते म्हणतात अरे मायेने इतका प्रभाव केला माझ्यावरती की मी कृष्ण आहे हे समजूनच नाही राहिलं मला, मी कृष्ण आहे हे विसरलो. असं देहभान जेव्हा व्यक्ती विसरतो
तेव्हा कुठे रामाचं प्रागट्य होतं. ते म्हणतात, अरे रामा आण बरं अगं यशोदा म्हणते, धनुष्य? म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडावे इतकी ती भयंकर लीला त्यांनी केलेली आहे. आणि विसरून गेले, लीला नाही केली त्यांनी, ते विसरून गेले. म्हणजे आपण कोणत्या जन्मामध्ये असं जर आपण एक क्षण विसरलो, अरे चला बरं रामांच्या याच्या राज्याभिषेकाला जायचं आहे, असं जर एखाद्या जीवानी अंधारातच म्हटलं, तर ते कृष्ण आणि आपल्यात काय फरक राहिला? विसरून जायचं देहाला. इतका तो परिणाम तो देणारा आहे. तो 1 मिनिटासाठी जरी हा अनुभव त्यांनी घेतला, तर ही लीला कृष्णाची, रामाची, आणि जिथून हे तत्वज्ञानाला गंगोत्री ज्ञानाची, ती आहे वसिष्ठांची गंगोत्री आहे. गंगोत्री वसिष्ठांपासून आलेली आहे. रामांपासून कृष्ण. हे सगळे अवतार म्हणजे जे काय घेतले आधीपासून ते घेत होते, त्या सगळ्या अवतारांचं जे वर्णन ऐकतो आणि तो जो ज्ञान घेतो, मग या ठिकाणी या ज्ञानाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये सगळं निकृष्ट आहे. म्हणून आपल्या मोठा हात करून म्हणायचं, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो सर्वोत्तमाचा दास आहे तोच धन्य आहे, बाकी सगळे माझ्या खाली आहे. आज मैं ऊपर आसमान नीचे, असं हे जे गोष्टी आहेत त्या गोष्टीचा जर त्या माणसाने अनुभव घेतला आणि घेतो. जर नाही, हा प्रश्न जर तर नाहीच आहे. अतिशक्ती वाटू देऊ नका. हा मानसिक योग आहे आणि योगांच्याच वर्गात असल्यामुळे योग वैशिष्ट्य बोलतोय आपण. हा जो मानसिक योग आपला साधला गेला, तर तो कसा असतो त्या व्यक्तीचं वर्णन आपल्या खोलीमध्ये लिहून ठेवायला पाहिजे. आता आहे अगदी खोलीमध्ये मोठ्या अक्षरात लिहून ठेवायला, कधी ना कधीतरी परिणाम होईल आणि आपण ज्ञानी होऊ. म्हणजे हे जे आपल्या ओळी आहेत त्या सगळ्या खोलीमध्ये झेरॉक्स करून लिहून ठेवायला पाहिजे. सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे जीवनातलं, ज्याचं कौतुक आपलं झालं आहे असं जेव्हा वाटेल, अरे हे तर आपल्याचबद्दल लिहिलं आहे असं जर म्हटलं, तर त्याचं सार्थक झालं. योग वसिष्ठ हे तर आपल्याचबद्दल बोलत आहेत. वसिष्ठ आपल्याबद्दल बोलत आहे, मी ज्ञानी आहे, मला दुसरं काहीच वाटत नाही, मला कशाचंच काही वाटत नाही, असं जर त्या जीवाला जागणे वाटलं, म्हणजे त्याच्या श्रवणाचा लाभ झाला. रामा आता त्या मानाने, आता आपण जेव्हा रुटीनमध्ये आलो, म्हणतात रामा अशा प्रकारचं या राजाच्या तोंडचं अनुभव सिद्ध गहन अर्थ व्यक्त करणारे शब्द ती राक्षसी जीवाचे कान करून ऐकत होती. आपणही ऐकत होतो. राक्षसी जशी ऐकत होती तसं आपणही ऐकत होतो. त्याच्यात लिहिलंय स्पष्ट, जीवाचे कान करून सांगा रामा काय सांगा काय सांगता ते. आतुर काय भाव ते मजला, जीव का व्याकुळ होतो, आनंदाचा शोध घेत असे पुन्हा पुन्हा भरकटतो. पुन्हा भरकटतो, पुन्हा सांगा. आता हे जे ज्ञान झालं ते लावून ठेवायचं आपल्या देवाच्या जवळ. अशी परिस्थिती झाली ना. असले दुर्लभ तत्वज्ञानाचे रहस्य उलगडून सांगणारे भाषण श्रवण करायला मिळाल्यामुळे तिचा जीव संतोषाने डोलू लागला. आपलाही डोलतोय, नाही म्हटलं तर तिचा डोलू लागला. एकही शब्द माझ्या मनाचा कुठेच वापरलेला नाही. थोडीफार एखादी उदाहरणं मी फक्त माझ्या मनाने दिले, बाकी सगळं याचा संदर्भ आहे योग वसिष्ठाचा. की संतोषाने डोलू लागली ती. काय आनंद म्हणून सांगू. खाणार होती ती त्याला, आपण तेही विसरू नाही गेलो की त्याला खाणार होती. ती त्याला खाणार होती. राजाला धन्यवाद देत म्हणाली, तिला धन्यवाद, आता कृतज्ञ मी, कृतार्थ मी, त्याला म्हणाली राजाला, आहा ज्याचा कधीच अस्त होत नाही. असा सूर्य तर इकडे उगवतो आणि रात्री तिकडे जातो, हे मला आता कळलं. की ती पूर्ण चक्कर मारण्याला तर अस्त होत नाही सूर्याचा, हे सुद्धा मला कळलं. म्हणजे सकाळच्याच सूर्याला फक्त नमस्कार केला पाहिजे असं नाही, तो तिकडे गेलेला आहे, तिथे सुद्धा माझं मन आहे, तिथून तो पुन्हा वर येतो आहे, ते कधीच अस्त होत नाही. आणि जेव्हा होतो तेव्हा सगळ्याचाच अस्त होतो, पण तरी तो असतोच ज्याच्यापासून तो सूर्य निर्माण. शंकराचार्यांचं वाक्य की सूर्याची उत्पत्ती ज्याच्यापासून आहे तो तर राहणारच आहे ना. आधीच तर सूर्यच अस्त होत नाही दिसणारा. आता न दिसणारा त्याच्यामागे कोणती तत्व आहे, किती बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्याचं कधीही अस्त होत नाही, असा चिरकाल प्रकाश देणाऱ्या ज्ञानसूर्यासारखी तुमची बुद्धी किती पवित्र आहे हो. तुमची ही बुद्धी किती पवित्र आहे. काय करू मी या बुद्धीचं आता. इतकं म्हणजे त्या बुद्धीवर प्रेम जडलं आहे. आतापर्यंतची बुद्धी इतकी निकृष्ट होती, इतकी खालच्या दर्जाची होती. राग येतोय, किती खाल्लं मी लोकांना, किती वाईट बोलली, याला मार त्याला मार, इतकं केलं, किती निकृष्ट दर्जाची बुद्धी. आणि तुम्ही काय ज्ञान दिलं. तुमच्या हृदयातून निघालेले हे वेचक बोल ऐकून मला अतिशय आनंद झाला. आता काय आनंदाचा वर्णन नाही. ब्रह्मानंदम परमसुखदम. तुमच्यासारख्या विवेकी जगद्वंद्य पुरुषाशी संवाद करण्याचा योग मला अपूर्व भाग्याचा वाटतो. आजचा जो योग आहे ना, तो अपूर्व भाग्याचा योग आहे म्हणते ती कर्कटी. पेटलेली दिवटी हातात असली म्हणजे अंधारात चाच पडण्याचा प्रसंग येत नाही. त्याप्रमाणे महात्म्यांचा सहवास झाल्यानंतर कोणालाही दुःखबाधा होण्याचं कारण नाही. ह्या गडद अरण्यात सूर्यासारखे शोभणारे तुम्ही, तुमच्याबद्दल आदरवृत्ती व्यक्त करणे आणि तुमची माझ्याकडून शक्य असेल ती इच्छा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. तरी तुमचे प्रिय असे कोणते कार्य मी करू हे मला सांगा.
आता मारणार होती ती, याच्यावरती किती मोठं चिंतन होतं, आपण ते उद्या बघू. किती मोठं चिंतन, सांग मला, नाही तर मी तुला खाते, असं म्हणणारी ती कधी समाधीत गेली. समाधीतून बाहेर जेव्हा आली, अमरकथा ऐकून शुकाचार्यांची जी अवस्था झाली, कळलंच नाही की आपण शंकरांच्या समोर बस. मग शंकर धावले तर व्यासाच्या पोटी आले, निघून गेले तिथून. इतकं ते ज्ञानाने परिपूर्ण झालेली अमरकथा ऐकलेली शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. हे सगळं फक्त समर्थ कृपेने शक्य आहे. त्याशिवाय हे ज्ञान असं आतून पटणं हे शक्य नाही, हे मला माहिती आहे. त्यामुळे आजची सेवा ही समर्थ चरणी समर्पित करते. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्, आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.